वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. त्याचे जया ध्यान तेची होय त्याचे मन, म्हणवनी अवघे सारा पांडुरंग दृढ धरा. जसं आपण जो ध्यानाचा विषय आहे त्यानुसार आपलं मन बनणार. जर आपण विषयाचं ध्यान केलं तर आपलं मन सुद्धा विषयाकार बनणार. म्हणून विषयान ध्यायतश्चित्तम विषयेषु विसज्जते. आणि भगवान परमात्म्याचं जर ध्यान केलं तर मामनुस्मरतश्चित्तम मय्येव प्रविलीयते. भगवान परमात्म्याचं ध्यान जर आपण केलं तर आपलं मन सुद्धा भगवंताच्या आकारासारखं होईल. आणि जर आपण विषयाचं ध्यान केलं तर आपलं मन सुद्धा विषयाच्या आकाराचं होईल. म्हणून ध्यानाचं हे वस्तू सामर्थ्य आहे. मग आता ध्यान करायचं कोणाचं? ध्यान त्याचं करायचं जो ध्यातुम योग्य आहे त्याचं. जो ध्यान करण्यास योग्य आहे त्याचं ध्यान आपण केलं पाहिजे. म्हणजे कोणाचं? भगवान पांडुरंगाचं. त्याचं ध्यान जर आपण केलं तर परिणाम तुकोबाराय सांगतायत, जर आपण भगवान पंढरीरायाचं ध्यान केलं तर अगदी मनासह आपली काया पालटून जाईल. ध्यानी ध्याता पंढरीराया मनासहित पालटे काया, मनासहित पालटे काया. ध्यानी ध्याता पंढरीराया मनासहित पालटे काया, मनासहित पालटे काया. ध्यानी ध्याता पंढरीराया मनासहित पालटे काया. रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार, कानी कुंडले मकराकार. तो हा पंढरीचा राणा, नये योगियांचे ध्याना. पीतांबर वैजयंती, पीतांबर वैजयंती, माथा मुकुट शोभे दीप्ती. तो हा पंढरीचा राणा, नये योगियांचे ध्याना. एका जनार्दनी ध्यान, एका जनार्दनी ध्यान, विटे पाऊले समान. तो हा पंढरीचा राणा, नये योगियांचे ध्याना. पांडुरंगा करू प्रथमान, पांडुरंगा करो प्रथमान, पांडुरंगा करू प्रथमान, पांडुरंगा करो प्रथमान. हरे चरणा संतान, दुसरे चरणा संतांची, दुसरे चरणा संतांची. त्यांच्या कुमाराने कथेला त्यांच्या कुमाराने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका. कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम, कलांकांक तेजोदिकामोदि वक्त्रम. खलानिशवादापनोदार्ह दक्षम, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं
नमामि जोगं शिरसा गुरुन्तं सोनोपंत तथा गुणिजनतया मामासि बोलती नामे शंकर शंकरा शुभकरा निस्संगजो संगती पुण्यश्लोकीचा पुणे नगरीचा मोती खरा शोभतो ऐशा संतवरा शुभकरा दांडेकरा वंदितो तुम्ही संत माझी या कडा दिठीचा कराल बहुडा तरी तुम्हा माने वडा होईन मी हे सारस्वताचे गोड तुम्हीच लाविले जी झाड तरी अवधाने अमृते वाढ शिंपोणी की जय विठ्ठला विठ्ठला रूप सावळे सुकुमार कानी कुंडले मकराकार तो हा पंढरीचा राणा नये योगियांचे ध्याना अगाध कृपा वात्सल्यमूर्ती भगवान श्री ज्ञानोबराय महाराष्ट्र वेदाचं निस्सरण लिलया ज्यांच्या श्वासातून झालं ते जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबराय ज्यांच्या अभंगाच्या संबंधी आपण चिंतन करणार आहोत. वारकरी संप्रदायातील भागवत धर्म मंदिराचे आधारस्तंभ शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराज ज्यांच्या कृपेने संत वाङ्मयाचं चिंतन आपल्याला प्राप्त झालं ते आपल्या सर्वांचे कुलपुरुष स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज आणि ज्यांच्या सहवासामध्ये परमार्थाची यात्रा आपण करत आहोत ते पूजनीय बाबा आदी करून सर्वांच्या कृपा आशीर्वादाने आपण या संध्याकाळच्या शेवटच्या चिंतन सेवेमध्ये उपस्थित आहोत. विठ्ठला विठ्ठला आजच्या या उपांत्य दिवसामध्ये हेतुपुरस्सर शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांचा अभंग या सेवेकरता आपण निवडलेला आहे. यथाशक्ती यथामती अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. जशी बुद्धी सद्गुरुदेवांच्या द्वारे प्राप्त होईल तसा विचार आपण करू. अभंग सेवेला निवडला त्याचं कारण आहे या अभंगामध्ये श्री एकनाथ महाराजांनी विटेवरती उभ्या असलेल्या भगवान परमात्म्याचं सगुण रूप आणि त्या सगुण रूपाचं ते करत असलेलं ध्यान त्यांनी मांडलेलं आहे. इतकं सावळं सुकुमार कानामध्ये मकरकुंडल असलेलं पंढरीचा राजा असलेला योग्यांना न कळणारा पितांबर घातलेला त्याच्यानंतर गळ्यात वैजयंती असलेली माथ्यावरती मुकुट शोभणारा असा हा परमात्मा नाथ महाराज सांगतायत एका जनार्दनी ध्यान विटे पाऊले समान त्याचा आम्ही ध्यान करतोय. वारकरी संप्रदायामध्ये 4 वाऱ्या सांगितल्या जातात. आषाढी कार्तिकी त्याच्यानंतर माघी आणि चैत्री या 4ही वाऱ्यांचं एक एक विशेष भक्तिशास्त्राच्या दृष्टिकोनातून आपल्याला विचारामध्ये घेता येतं. आषाढीचा काय विशेष आहे, कार्तिकीचा काय विशेष आहे, माघवारीचा विशेश काय आहे, चैत्रवारीचा विशेष काय आहे. आता आपल्याला सध्या वर्तमान काळामध्ये कार्तिकीचा विशेष पाहायचा आहे. कार्तिक वारी ही महत्वाची आहे भक्तिशास्त्राच्या दृष्टिकोनातून. ती रूपासक्तीसाठी प्रसिद्ध आहे की या वारीमध्ये भगवान परमात्म्याच्या रूपाची जी शोभा आहे ती शोभा काहीतरी विलक्षण आहे. म्हणून कार्तिकी वारीमध्ये येऊन काय करायचं तर कार्तिकी वारीमध्ये येऊन भरपूर डोळे भरून परमात्म्याला पाहायचं. तुकोबराय बोलले कार्तिकीच्या सोहळ्याला आपण चालायचं पण हा कार्तिकीचा सोहळा इतका नयनरम्य आहे की तो डोळ्याने आपण पाहायला हवा. कार्तिकीचा सोहळा कार्तिकीचा सोहळा
कार्तिकीचा सोहळा चला जाऊ पाहू डोळा. हे प्रमाण ऐकलं नाही ना अभंगन, हे चाल ऐकले नाही तर कदाचित कार्तिकीचा सोहळा जाऊन आपण रिकाम्या कानांनी पुन्हा माघारी आलो असं वाटू शकतं. तुकोबराय बोलतायत हा सोहळा पाहण्यासारखा आहे, कारण भगवान परमात्म्याच्या रूपाची शोभा या सोहळ्यामध्ये काहीतरी विलक्षण आहे. म्हणून ही सगळी वारी, सगळी कार्तिकी वारी भगवंताच्या रूपाशक्तीने नटलेली आहे. त्याचं कारण आहे, भगवान परमात्मा देवशयनी एकादशीला झोपी जातात आणि या कार्तिक वारीतला म्हणजे शुद्ध एकादशीला प्रबोधिनी एकादशी म्हटलं जातं. भगवान परमात्मा उठतात. सामान्य नियम आहे, कोणताही व्यक्ती थकल्यानंतर सुंदर दिसत नाही, पण जर त्याची विश्रांती पूर्ण झाली, चांगली झोप झाली, तो आनंदाने उठला, त्याला स्नान घातलं, त्याला अलंकार घातले, त्याला सजवलं की त्याचं रूप अत्यंत मोहक दिसू लागतं. संत त्याला पाहण्यासाठी इथे दाटी करतात. 1 महिन्यापासून त्याला जागा करण्याचा प्रयत्न केला जातो. पाहण्यासाठी अगदी वाळवंटापासून ते महाद्वारापर्यंत लाहीन लागते. सगळं आपण काकड्याच्या अभंगामध्ये म्हणतो. तो पाहण्यासाठी अगदी आकाशामध्ये सगळ्या सुरवरांची विमानं अशी दाटतात की ट्रॉफिक जाम होतं. ही सगळी देवाला पाहण्यासाठी येतात. भगवान शंकर परमात्मा पाहण्यासाठी येतात. शुकदेव, नारद, तुंबर अगदी सगळेच्या सगळे भक्त भगवान परमात्म्याचं रूप पाहण्यासाठी येतात. हा कार्तिकीचा सोहळा रूपाशक्तीसाठी प्रसिद्ध आहे. विठाला विठाला. मग आता जर तो रूपाशक्तीसाठी प्रसिद्ध असेल आणि आपल्याला जर पंढरपूर क्षेत्राचा निरोप घ्यायचा असेल, आता आपण निरोपामध्ये आहोत, आपल्याला वेध लागलेले आहेत की कधी काला होईल आणि आपण जाऊ. याच्याही अगोदर काही मंडळी गेली असतील, पण जाताना आता न्यायचं काय, काहीतरी बरोबर नेलं पाहिजे. नेण्यासाठी इथून नेमकं काय न्यायचं, प्रत्येक वारीमध्ये काय न्यावं असाही आता प्रत्येकाच्या आवडी आणि गरजेनुसार लोक घोंगडी गल्ल्यांमध्ये गर्दी करतात आणि घोंगड्या घेऊन जातात, बाकीच्या गोष्टी नेतात. पण या वारीला आल्यानंतर आपण भगवंताचं रूप नेलं पाहिजे. या वारीला जर आलो आपण आहोत आणि आता जर जाणार आहोत तर भगवंताचं ते रूप आपण डोळ्यामध्ये साठवून अंतःकरणामध्ये त्याची धारणा करून जाताना भगवंताचं हे सगुण रूप आपण घेऊन जायला पाहिजे. म्हणून या सगुण रूपाचं हे चिंतन आपल्याला करायचंय. विठाला वारकरी संतांनी आपल्याला नामरूपाची साधना शिकवली. संतांनी आपल्याला नामचिंतनही करायला शिकवलं आणि रूपाचं ध्यान सुद्धा करायला शिकवलं. नामरूपाची साधना शिकवणारा हा संप्रदाय. वस्तुतः आपण जर नामरूपाच्या संबंधी विचार करू लागलो तर वेदांत शास्त्रामध्ये नामरूपाला मिथ्या म्हटलं जातं. पण ते कोणत्या नामरूपाला? जगताच्या नामरूपाला. वेदांत शास्त्राने भगवंताच्या नामरूपाला कधीच मिथ्या म्हटलं नाही. वेदांताचे महाधुरंधर अगदी भगवत पूज्यपाद श्रीमद शंकराचार्यादी सगळ्या प्रभूतींनी भगवंताच्या नामाचं जितकं वर्णन केलंय तितकंच भगवंताच्या रूपाचं सुद्धा वर्णन केलेलं आहे. आचार्यांनी अनेक स्तोत्रांमध्ये श्रियाश्लिष्टो विष्णु करचर वपूर स्थिर विषयो अनेक ठिकाणी वर्णन करतायत की हा भगवान परमात्मा की कसा व्हावा, तो
आमच्या डोळ्याचा विषय व्हावा. म्हणजे अगदी वेदांत शास्त्राने सुद्धा भगवान परमात्म्याच्या नामाला आणि रूपाला माया कार्य कधी मानलं नाही. जगताच्या नामाला आणि रूपाला माया कार्य मानलं जातं याच्यात दुमत नाही. वस्तुतः आपण अडकलो नाम रूपाच्या संसारामध्ये आणि आता याच्यातून बाहेर पडायचं असेल तर त्याच्यासाठी आधार कोणता, तर त्याच्यासाठी आधार सुद्धा नामरूपाचाच आहे. पण ते नामरूप कोणतं इतकंच अंतर आहे. ज्या शिडीने आपण खाली आलो, जसं शिडी खाली उतरण्यासाठी कारण ठरते, तशीच ती शिडी अवरोहणासाठी चढण्यासाठी सुद्धा कारण ठरू शकते. जर ब्रह्मस्वरूपापासून आपण जीवत्व दशेला नामरूपाने आलो असू तर जीवत्व दशेपासून पुन्हा ब्रह्मस्वरूपाला जाण्यासाठी आपल्याला नामरूपाचाच आधार घेतला पाहिजे. आपण जर मॉलमध्ये गेलात किंवा अन्य कुठे विमानतळावरती गेलात तर तिथे स्वयंचलित जिने असतात. पायऱ्या आपोआप वरती जातात, आपल्याला काही पावलं टाकावी लागत नाहीत. पण मग खाली येणारा जिना वेगळा असतो आणि वरती चढणारा जिना वेगळा असतो. संसाराकडे येणारा जिना संसाराच्या नामरूपाचा आहे आणि भगवंताकडे नेणारा जो जिना आहे तो भगवंताच्या नामरूपाचा आहे. म्हणून भगवंताच्या नामरूपाचा आश्रय जर जीवाने केला तर त्याची गती ऊर्ध्व होणार आहे, तो भगवंतापर्यंत पोहोचू शकतो. म्हणून संतांनी मोठ्या अट्टहासाने देवाजवळ मागत असताना हीच मागणी केली. तुकोबराय बोलतात, माझ्या चित्तामध्ये तुझे पायी असू दे, माझ्या डोळ्यामध्ये तुझं रूप असू दे, माझ्या मुखामध्ये तुझं अखंड नाम असू दे, बाकी काही नको. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, 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 कंडमुखी नाम तुमचे वर्णावे गुण, 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 देवा मागणे दातारा, देशीये तर तुम्हा देवा मागणे दातारा, देशीये तर तुम्हा देवा मागणे दातारा, देशीये तर तुम्हा देवा मागणे दातारा. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण, हेच एक तुम्हा मागतो दातारा. तुला हेच मागणं आहे. नाम रूपाची अपेक्षा संतांनी केली. अगदी इतर दुःख दूर व्हावीत, प्रारब्धजन्य भोग दूर व्हावेत याची कोणतीही मागणी संतांनी केली नाही. येणारे कोणतेही सुखदुःखांचे भोग आम्ही सुखाने भोगू, पण तुझ्याकडे आम्ही फक्त हेच मागू, तुम्हा पासोवी इच्छित से दान, तुम्हा पासोवी इच्छित से दान, इच्छित से दान, तुम्हा पासोवी इच्छित से दान, चरणिच ध्यान मुखी नाम, चरणिच ध्यान मुखी नाम, चरणिच ध्यान मुखी नाम, चरणिच ध्यान मुखी नाम, तुम्हा पासावं इच्छित से दान, तुम्हा पासावं इच्छित से दान, तुम्हा पासवय इच्छित से दान, तुम्हा पासवय इच्छित से दान,
पासावहे इच्छितसे दान. गाथेमध्ये पासावय आणि कानपाठामध्ये तुम्हा पासून हे इच्छितसे दान. चरणीचे ध्यान मुखी नाम. आमच्या चित्तामध्ये डोळ्यांमध्ये तुझं ध्यान, तुझ्या रूपाचं ध्यान आणि मुखामध्ये तुझं नाम, एवढीच मागणी संतांनी देवाजवळ केली. हेच आम्हाला दे. मग या अभंगामध्ये एकनाथ महाराज आपल्याला भगवंताच्या रूपाचं ध्यान सांगतायत. हे ध्यान सगुण ध्यान आहे. आता ध्यान शब्द आल्यानंतर नेमकं ध्यान म्हणजे काय असा प्रश्न सुरू होईल. ध्यय चिंतायाम धातू आहे. ध्यय चिंतायाम स्मृतो धातो हो चिंता तत्वेन निश्चला. एतद्ध्यानम इह प्रोक्तम सगुणम निर्गुणम द्विधा. दोन पद्धतीची भगवंताची ध्यान आहेत. एक सगुण ध्यान आहे आणि दुसरं निर्गुण ध्यान आहे. निर्गुणाचं सुद्धा ध्यान करता येतं का असा जर प्रश्न आपल्याला पडला तर कूटस्थ दीपाच्या नंतर पंचदशीकारांनी निर्गुण ध्यानासाठी एक स्वतंत्र प्रकरण लिहिलं, ज्याला ध्यानदीप असं म्हटलं जातं. निर्गुणाचं सुद्धा ध्यान करता येतं. कसं करता येतं आणि सगुणाचं कसं करता येतं. सगुणम मंत्रभेदेन निर्गुणम केवलम मतम. सगुणाचं ध्यान करायचं असेल तर मंत्रभेदाने करावं लागतं आणि निर्गुणाचं ध्यान करायचं असेल तर केवलम मतम, त्याचं जे केवळ स्वरूप आहे त्याच्या ठिकाणी आपण आपलं ध्यान एकत्र करायचं. आता ते कसं करायचं सगळं प्रकरण पहा. इथे आपल्याला त्याची उपयोगिता नाही, इथे सगुण ध्यानाचा विचार आहे. मग सगुण परमात्म्याचं ध्यान करायचं आहे तर ते सगुण परमात्म्याचं ध्यान केलं जातं सगुणम मंत्रभेदेन. मंत्रभेदावरून म्हणजे सगुण परमात्म्याचं वर्णन करणारे जसे जसे मंत्र आहेत त्या त्या मंत्रांमध्ये जसं जसं भगवान परमात्म्याचा लीला विग्रह सांगितलेला आहे त्या लीला विग्रहाला आपण आपल्या अंतःकरणामध्ये धारण करायचं. त्याला मंत्रभेदाने ध्यान करणं असं म्हटलं जातं. कोणत्या मंत्रामध्ये कसं ध्यान केलेलं आहे आणि ते आपण कसं करावं मंत्र बाजूला राहू द्या. अभंग भेदाने सुद्धा आपल्याला सगुण ध्यान करता येतं. अभंग मंत्रच आहेत. काही काही अभंगांमध्ये जसं परमात्म्याचं वर्णन आलंय त्यानुसार आपण त्याचं ध्यान करावं. एकनाथ महाराजांनीच आपल्याला त्या सुंदर ध्यानाचे काही प्रकार सांगितलेले आहेत. एकनाथ महाराज सांगतायत भगवान परमात्म्याचं एक पहिलं ध्यान असं सुंदर आहे की जे कौसल्या मातेच्या मांडीवरती आहे. मग आता कौसल्या माता आठवावी लागेल, तिच्या मांडीवरती असलेले भगवान प्रभू रामचंद्रजींचं रूप आठवावं लागेल आणि त्या कौसल्या मातेच्या मांडीवरती असलेल्या रामप्रभूंना पाहत पाहत कौसल्या माता आनंदाने गीत गाते. अशा पद्धतीचं सुंदर ते ध्यान मांडीवरी घेऊन कौसल्या जननी गीती गाय. एका चरणामध्ये आलेलं ध्यान आहे. अजून भगवान परमात्म्याचं ध्यान एकनाथ महाराज सांगतायत की तेच सुंदर असलेलं ध्यान जेव्हा नंद बाबाच्या अंगणामध्ये गोपाळांबरोबर खेळतय तेव्हा असे सगळे गोपाळ त्याच्या बाजूने खेळतायत. हा भगवान परमात्मा मध्ये उभा आहे, ते त्याचं रूप आपण ध्यानामध्ये आणणं. सुंदर ते ध्यान नंदाची अंगणी गोपाळ गवळणी खेळताती, तेही सुंदर ध्यान आहे. पण आता ही दोन सांगितलेली सुंदर ध्यान ही आम्ही इथे विचारामध्ये घेणार नाही. आमच्यासाठी सुंदर ते ध्यान चंद्रभागे तटी पुंडलिका पाठी उभय असे, जे पुंडलिक रायाच्या पाठीमागे असलेलं विटेवरती असलेलं भगवान परमात्म्याचं सुंदर ध्यान आहे. ते सुंदर ध्यान, त्या सुंदर ध्यानाचा आम्ही विचार करणार आहोत. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवोनिया. ज्या ज्या पद्धतीने भगवान परमात्म्याच्या लीला विग्रहाचा विचार ज्या ज्या अभंगामध्ये जसा सांगितला त्या त्यानुसार आपण आपल्या अंतःकरणाची वृत्ती बनवणे, त्याला सगुण ध्यान असं म्हटलं जातं. आणि हे सगुण ध्यान सगुण मंत्र भेदेन त्या त्या अभंग भेदाने आपल्याला करता येतं. विठाला विठाला ध्यान शब्द वापरला जातोय तिथे योग सूत्रामध्ये विभूतीपादामध्ये ध्यानाचं वर्णन करताना तत्र प्रत्येकतानता ध्यानम तत्र तस्मिन देशे, ज्या ठिकाणी आपण धारणा केलेली आहे त्या ठिकाणी प्रत्ययस्य ज्ञानस्य एकतानता,
अखंड चित्तवृत्तीचा प्रवाह त्या रूपाकार करून टाकणं त्याला ध्यान करणं असं म्हटलं जातं. वस्तुतः ध्यानाचं वस्तू सामर्थ्य असं आहे की ज्याचं आपल्याला ध्यान लागतं त्याच्यानुसार आपलं मन तसं होत असतं. ज्याचे जया ध्यान त्याची होय त्याचे मन, त्याची होय त्याचे मन. ज्याचे जया ध्यान त्याची होय त्याचे मन, ज्याचे जया ध्यान तेची होय त्याचे मन, म्हणूनी अवघे सारा पांडुरंग दृढ धरा. जसं आपण जो ध्यानाचा विषय आहे त्यानुसार आपलं मन बनणार. जर आपण विषयाचं ध्यान केलं तर आपलं मन सुद्धा विषयाकार बनणार. म्हणून विषयान ध्यायतश्चित्तम विषयेषु विसज्जते. आणि भगवान परमात्म्याचं जर ध्यान केलं तर मामनुस्मरतश्चित्तम मय्येव प्रविलीयते. भगवान परमात्म्याचं ध्यान जर आपण केलं तर आपलं मन सुद्धा भगवंताच्या आकारासारखं होईल. आणि जर आपण विषयाचं ध्यान केलं तर आपलं मन सुद्धा विषयाच्या आकाराचं होईल. म्हणून ध्यानाचं हे वस्तू सामर्थ्य आहे. मग आता ध्यान करायचं कोणाचं? ध्यान त्याचं करायचं जो ध्यातुम योग्य आहे त्याचं. जो ध्यान करण्यास योग्य आहे त्याचं ध्यान आपण केलं पाहिजे. म्हणजे कोणाचं? भगवान पांडुरंगाचं. त्याचं ध्यान जर आपण केलं तर परिणाम तुकोबाराय सांगतायत, जर आपण भगवान पंढरीरायाचं ध्यान केलं तर अगदी मनासह आपली काया पालटून जाईल. ध्यानी ध्याता पंढरीराया मनासहित पालटे काया, मनासहित पालटे काया. ध्यानी ध्याता पंढरीराया मनासहित पालटे काया, मनासहित पालटे काया. ध्यानी ध्याता पंढरीराया मनासहित पालटे काया. भगवान पांडुरंगाचं ध्यान जर आपण करू लागलो तर आपलं मनही बदलून जाईल आणि आपली काया शरीर सुद्धा बदलून जाईल. म्हणजे ध्यानाचा विषय आपल्याला कळला की देवाचं ध्यान करायचं. पण देवाचं ध्यान करायचं तर ते कोणत्या देवाचं, कसं करायचं, त्याचं रूप कोणतं, हा एक प्रश्न. आणि दुसरा प्रश्न असा की ते करायचं कसं, नेमकी त्याची करण्याची पद्धत कोणती. आता योगशास्त्राने ज्या पद्धती सांगितल्यात प्रतीकानुसार अहंग्र वगैरे ह्याच्यामध्ये आपल्याला पडायचं नाही. तुकोबरायांनी 3 उदाहरणांच्या द्वारे भगवंताच्या चरणाचं ध्यान मला तसं तू देवा लावून दे म्हणून ध्यान समजून देण्यासाठी 3 उदाहरणं वापरलेली आहेत. ती 3 उदाहरणं जर आपल्या लक्षामध्ये आली तर त्याच्यानुसार आपण ध्यान करायचं हे आपल्या सहज लक्षामध्ये येईल. पहिलं उदाहरण दिलंय गुजरणीचं. गुजरणी म्हणजे गुजराती स्त्री. गुजरातमध्ये पूर्वी पाण्याचा तुटवडा होता. पूर्वी, आता अलीकडे राहिला नाही. जुन्या काळामधली ही महिला हंडे घेऊन पाणी भरण्यासाठी, कच्छचा जो वाळवंटाचा प्रदेश आहे जिथे पाणी कमी प्रमाणामध्ये आहे, ती पाणी आणण्यासाठी हंडे घेऊन जाते. मग आता इतक्या लांब पाणी आणण्यासाठी जायचंय तर एखादा हंडा घेऊन जाऊन कसं जमेल. नेताना तिच्या क्षमतेनुसार ती जास्त हंडे नेणार आणि हंडे नेल्यानंतर मग तो एक हंडा पाण्याचा ती डोक्यावरती भरून ठेवते, दुसरा ठेवते, तिसरा ठेवते, चौथा ठेवते, 4 हंडे ती घेते. आता तिचे हात, चौथ्या हंड्याला तिचा हात पुरेल का? फारच झाला तर दुसऱ्या हंड्यापर्यंत पुरेल, तिसऱ्या हंड्याला पुरलीच तर बोट पुरतील, चौथ्या हंड्यापर्यंत तिचा हात जात नाही. अशी हंड्यावरती हंडा ठेवलेली, हंड्यावरती हंडा ठेवलेली, हंड्यावरती हंडा ठेवलेली. संतांनी याला दुडीवर दुडी म्हटलेलं आहे. आणि अशी ही हंड्यावरती हंडा ठेवलेली ही महिला रस्त्यानेच जाते. पण जात असताना ती त्या सगळ्या हंड्यांना हाताने धरत नाही, हात असे मोकळे ठेवते. तिच्या बरोबर ज्या सख्या आहेत त्यांच्या बरोबर गप्पा मारत मारत चालते. पण जर कोणी विचारलं तिचं ध्यान कुठं आहे तर तिचं ध्यान गप्पांमध्ये आहे का? तिचं ध्यान बाकीच्या गोष्टींवरती आहे का? नाही. तिचं ध्यान कुठं आहे? हंड्यावरती आहे. दुडीवरी दुडी चाले मोकळी गुजारी, कैसे ध्यानला
ध्यान लागो ऐशे हरी तैशा परी दुडीवरी दुडी चाले मोकळी गुजरी ध्यान लागो ऐसे हरी तुझे चरणे तैशा परी. ती मोकळी चालते पण तिचं ध्यान मात्र हंड्यांवरती आहे. तसं संसारामध्ये मी सगळ्या गोष्टी करताना दिसेल पण माझं ध्यान मात्र तैसे ध्यान लागो ऐसे हरी तुझे चरणी तैशा परी. म्हणून त्या महिलेचं डोक्यावरती हंडा घेतलेली महिला तिचं लक्ष हंडा पडू देत नाही. तिचं सगळं लक्ष हंड्यावरती आहे. दुसरं उदाहरण तुकोबाराय देतात. ज्याला कधीच खायला मिळालेलं नाही असा एकदम भुकाळू असलेला त्याला भूक लागलेली आहे. तो वाट पाहत राहतो. त्याला असं वाटतं कधी आमंत्रण आपल्याला प्राप्त होईल. जर आपल्याला आमंत्रण मिळालं तर आपल्याला पोटभर अन्न खायला मिळेल. म्हणून आवतण्याची आस जैसी लागे दुर्बळास ध्यान लागो ऐशे हरी तुझे चरणी तैशा परी. ज्याला अन्नाची गरज आहे तो फक्त आमंत्रणाची वाट पाहत राहतो. कधी कोणाचं आमंत्रण येईल. त्याला जशी आमंत्रणाची आवतण्याची आस लागलेली आहे तशा तुझ्या चरणाची आस तुझ्या चरणाचं ध्यान आम्हाला तसं लागू दे. तिसरं उदाहरण तुकोबाराय देत आहेत लोभी मनुष्याचं. लोभी म्हणजे सावकार घ्यायचा. तिथे सावकार अत्यंत लोभी असतो कारण त्याचा व्यवसाय पैशाचा असतो. तो पैसे देतो दुसऱ्याला आणि दिल्यानंतर तो काय करतो विसरून जातो का? विसरून जात नाही. ज्या दिवशी दिलेत ज्या तारखेला दिलेत ज्या वेळेला दिलेत ते सगळं लिहून ठेवतो आणि लिहून ठेवल्यानंतर बोटाने दिवस मोजायला सुरुवात करतो. लोभ्या काळांतराची आस बोटे मोजी दिवस माप. तो दिवसही मोजतो काळही मोजतो. किती व्याज झालं असेल. त्याला जशी जास्त वेळ जाण्याची आस लागलेली आहे. ध्यान लागो ऐशे हरी तुझे चरणी तैशा परी. त्या पद्धतीने मला तुझ्या रूपाचं ध्यान लागू दे. म्हणून भगवान परमात्म्याच्या रूपाचं ध्यान आम्हाला असं लागावं. पण ते कोणत्या रूपाचं आणि कसं? भगवंताच्या सगुण विग्रहाचा ध्यानाचा प्रकार सांगत असताना भक्तिशास्त्राने मर्यादा मार्गाचा आणि पुष्टी मार्गाचा विचार सांगितला. अर्थात हे फक्त शब्दच आपल्याला स्वीकार्य आहेत. मर्यादा मार्गाने सांगितली जाणारी फळं आणि पुष्टी मार्गाने सांगितली जाणारी फळं संप्रदायाला अभिप्रेत नाहीत. शब्द आपल्याला अपेक्षित आहे आणि तत्संबंधी जे काही ज्याला अपसिद्धांत होणार नाही इतका जो विचार आपल्याला वल्लभ संप्रदायातून घेता येतो तो अपेक्षित आहे. मर्यादा मार्गामध्ये भगवंताच्या चरणाचं ध्यान अगोदर केलं जातं आणि पुष्टी मार्गामध्ये भगवंताच्या मुखमंडलाच्या शोभेचं ध्यान केलं जातं. या ठिकाणी वारकरी संप्रदाय मर्यादा मार्गाचं अनुसरण करतो. म्हणून भगवंताचं ध्यान करत असताना क्रम असा आहे की त्याच्या चरणापासून ध्यानाला सुरुवात केली जाते. म्हणून एकनाथ महाराज आपण करत असलेलं ध्यान अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतायत. एका जनार्दनी ध्यान जनार्दनी ध्यान पाऊले समान पंढरी एका जनार्दनी ध्यान विटे पाऊले समान.
दोन क्रम अभंगाच्या चिंतनाच्या विचारात घेता येतात, सुरुवातीपासून आणि खालून सुद्धा. नियम असा आहे, पाठक्रमात अर्थक्रम बलियान. जर आपल्याला पाठ करायचा असेल तर वरून आपल्याला पाठ करावा लागेल. पाठ म्हणजे गाणं, पाठांतर करणं. पण जर अर्थाचं चिंतन करायचं असेल तर अर्थक्रम बलियान. अर्थक्रम बलवान आहे. मग अर्थक्रम जर बलवान असेल तर ध्यानाचा प्रकार चरणापासून सुरू होतो आणि चरणापासून सुरू होत असल्यामुळे अर्थक्रमाच्या दृष्टिकोनातून आपण सुद्धा अभंगाच्या शेवटच्या चरणापासून विचार सुरू करत आहोत. एका जनार्दनी ध्यान. कोणतं ध्यान आहे? विटे पाऊले समान. देवाच्या चरणाचं ध्यान आहे. आता देवाच्या चरणाचं ध्यान आहे म्हणजे देवाच्या पाऊलांचं ध्यान आहे. त्याच्यासाठी दोन शब्द एकनाथ महाराज वापरतायत. विटे, विटेवरती असलेल्या समान चरणाचं ध्यान आम्ही करत आहोत. भगवान परमात्म्याच्या चरणाचा विचार आपण जर करू लागलो तर याच्या चरणाचा महिमा चांगल्या चांगल्यांना कळला नाही. भगवान परमात्म्याचे चरण कळण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत कठीण आहे. या चरणाचा महिमा जाणण्याचा किंवा गाण्याचा प्रयत्न केला कोणी कोणी? पहिला प्रयत्न वेदाने केला. अगाध चरणीचे महिमान वर्णिता वेदा पडले मौन. चरणाचा महिमा इतका आहे की वेदाने वर्णन करायला सुरुवात केली पण वेदाला मौन व्हावं लागलं. त्याला भगवान परमात्म्याच्या चरणांचं वर्णन करता आलं नाही. दुसरा प्रयत्न कोणी केला? दुसरा प्रयत्न केला पुराणांनी. पुराणे वर्णिता भागली. त्याच्या चरणांचं वर्णन करून करून श्लोक संख्या वाढत गेली पण त्याच्या चरणांचं यथार्थ वर्णन झालं नाही. पुराण दमली, भागली. त्याच्यानंतर हा प्रयत्न केला कोणी? 6 शास्त्रांनी केला. आणि या 6 शास्त्रांनी भगवान परमात्म्याच्या चरणांचा महिमा गाण्याचा प्रयत्न केला. 6 शास्त्रे वेडावली. नाथ महाराज सांगतायत ही 6 शास्त्र वेडी झाली. म्हणजे शास्त्रांना वेड लावणार, पुराणांची दमछाक करणार, वेदाला मुक करून टाकणारी भगवंताची चरण आहेत. मग आता वेद म्हणजे श्रुती आहे आणि पुराण आणि इतर शास्त्र याला आपण स्मृती मानाल. पण मग भगवंताला तरी त्याचे चरण कळत असतील ना? त्याचेच आहेत म्हटल्यानंतर त्याला कळायला पाहिजेत. तुकोबराय बोलतायत त्याच्या चरणांचा महिमा त्याला सुद्धा कळत नाही. तुझ्या चरणीचा महिमा तुझ न कळे मेघश्यामा. तुला तुझ्या पाऊलांचा महिमा कळत नाही म्हणजे हा महिमा इतका कठीण आहे. मग तो जर इतका कठीण आहे तर तो आपल्याला कसा कळणार? आपल्याला कळण्याची सोय मोठी सोपी आहे. असा अगाध चरणीचा महिमा वर्णिता, ज्याच्यामध्ये वर्णिता वेदा पडले मौन, पुराणे वर्णिता भागली, 6 शास्त्रे वेडावली. ते पुंडलिकाच्या लोभे एका जनार्दनी विटे उभे. पुंडलिक रायांच्या लोभाने, आसक्तीने आणि प्रेमाने हे भगवंताचे चरण विटेवरती येऊन उभे राहिले आणि आल्यानंतर ते आपल्याला स्वीकारण्यासाठी, त्याचा रसस्वाद घेण्यासाठी ते आपल्या उपयोगाचे झाले. विठाला भगवंताच्या चरणांचं ध्यान करायचंय. पण कोणत्या चरणांचं करायचं? बाकी त्याची चरण, याच्या चरणांचा महिमा फार मोठा आहे. इतिहास सुद्धा फार मोठा आहे की याची पाऊलं किती प्रतापशाली आहेत, ती कोणाकोणाच्या ताब्यामध्ये असतात, त्यांच्यासाठी कोणी कोणी प्रयत्न केले. सगळ्यात मोठी उदाहरणं सांगायची झाली, नाथ महाराजांनी पुष्कळ वर्णन केलेलं आहे. मुळात हे सगुण रूपाचं वर्णन नाथांनी इतक्या पद्धतीने केल्यामुळं अभंगच त्यांचा सेवेकरता निवडला. म्हणून आपण जर वाङ्मय चाळाल तर अनेक पद्धतीने आपल्याला नाथ महाराजांनी वर्णन केलेलं पाहायला मिळतं. ही पाऊलं कोणाकोणाच्या ठिकाणी आहेत? शेषशयनी जी पाऊले, शेषाच्या ताब्यामध्ये पाऊलं आहेत. लक्ष्मी करी ती पाऊले, लक्ष्मीच्या हातामध्ये पाऊलं आहेत. गरुडपृष्ठी जी पाऊले, गरुडाच्या पाठीवरती देवाची पाऊलं आहेत. त्याच्यानंतर बळीयागी ती पाऊले. ही 4ही पाऊलं. पण एकनाथ महाराज सांगतात ही पाऊलं नको आम्हाला, आम्हाला फक्त विटेवरचीच पाऊलं पाहिजेत. काय? भगवान परमात्म्याच्या रूपाचा जर विचार करायचा झाला तर त्याला उपमा त्याच्याच रूपांची द्यावी लागेल. इतर अन्य रूपाची तुलना त्याच्या रूपाशी करता येणार नाही. आणि विटेवरच्या चरणांची जर आपल्याला महिमा लक्षामध्ये घ्यायचा असेल तर इतर जो देवाने विग्रह धारण केला त्या ठिकाणी जी पाऊलं आहेत त्या पाऊलांपेक्षा विटेवरची पाऊलं कशी श्रेष्ठ आहेत आणि संतांनी ती का स्वीकारली याचा विचार आपल्याला करावा लागेल. शेषाच्या ताब्यामध्ये असलेली शेषशयनी जी पाऊले, ती पाऊलं आपल्याला नको, कारण ती शेषाच्या ताब्यामध्ये आहेत.
तुकोबारायांनी शेषाला, गरुडाला आणि लक्ष्मी मातेला याच्यासाठी स्वतंत्र अभंगामध्ये विनंतीच केली. गरुडाचे पायी ठेवे वेळोवेळा डोई. शेषाच्या ताब्यामध्ये असलेली पावलं आपल्याला सहज प्राप्त होतील का? नाही होणार. त्याच्यासाठी शेषाला विनंती करावी लागेल. मग त्याला जर आपली दया आली तर ती पावलं तो दाखवेल. म्हणून शेष शयनी असलेली पावलं नको. मग लक्ष्मीच्या हातामध्ये असलेली पावलं तिच्यावरती तिची सत्ता आहे. लक्ष्मी करी जी पावले ती नको. म्हणून पुन्हा लक्ष्मीसाठी तिला विनंती करावी लागेल. म्हणून तिच्या हातामध्ये जी पावलं आहेत ती पण नको. गरुडाच्या पाठीवरती असलेली पावलं ती सुद्धा नको. पुन्हा गरुडाची विनंती करावी लागेल. मग त्याला दया आली आपली, तो आपल्याला तपासून पाहिल. शेष सुद्धा तपासून पाहिल. लक्ष्मी माता ही आपल्याला तपासून पाहिल. ही पावलं आपल्याला प्राप्त होतील म्हणून सांगता येणार नाही. आणि बळीच्या यागामधले पावलं तिथं आपल्याला झेपणारच नाहीत. त्या 3 पावलांचा प्रताप इतका मोठा आहे. रसातळा नेला बळी. म्हणून ती प्रतापी पावलं सुद्धा आम्हाला नको. मग आमच्यासाठी पावलं कोणती? जी विटेवरती उभी आहेत ना तीच पावलं आम्हाला हवी आहेत. म्हणून इतर ठिकाणी असलेली पावलं ती नको. विटेवरती असलेली पावलं आम्हाला पाहिजेत. विटे पाऊले समान. ही पावलं प्राप्त करण्यासाठी याच्या पावलांसाठी लक्ष्मी पिसी. सनकादिक वेडावले मानसी. सनकादिकांना सुद्धा वेड लागतं. लक्ष्मी माता सुद्धा पिसी होते. पण ही पावलं प्राप्त होत नाहीत. ही पावलं आपल्याला सुखाने प्राप्त झाली. याच्या पाठीमागे एकमेव फक्त पुंडलिकरायांची कृपा आहे. विठाला 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 म्हणून अशी ही अत्यंत दुर्लभ असलेली भगवंताची पावलं त्यांचं आम्ही ध्यान करू. पण ध्यान करत असताना कसं करू? फक्त पावलांचं नाही, विटेसहित पाऊले. विटेसह असलेली जी पावलं आहेत म्हणजे वीट त्या पावलांच्या खाली असली पाहिजे. वीट हे अधिष्ठान आहे. या विटेचा सुद्धा फार मोठा महिमा आहे. विटेवरती जर पावलं नसतील तर ती पावलं आम्ही ध्यानामध्ये आणणार नाही. आम्ही पावलं आरती करायची झाली, ओवाळायचं झालं तरी सुद्धा विटेसहित पाऊले, विटेसहित चरण ओवाळीना. आम्ही विटेसह चरणाला ओवाळणार. अर्थात ही वीट काय आहे? सगुण परमात्मावरती उभा आहे. वीट हे भगवंताचं निर्गुण सगुणाच्या खाली असलेलं निर्गुणाचं अधिष्ठान सांगितलं जातं. ज्ञानोबरायांनी या विटेच्या दृष्टिकोनातून किती मोठं भाग्य आपल्याला प्राप्त झालं किंवा किती घोर साधना आपण केली म्हणजे आपल्याला देवाच्या पायाखालची वीट होता येईल. म्हणून त्याच्यासाठी काही तीर्थयात्रा आपल्याला सांगायला सुरुवात केली. या तीर्थयात्रेला आम्ही जाऊ, तिथे जाऊन आम्ही असं पाहू आणि तिथे अशी स्नानं आम्ही करू. पण एवढं जरी केलं तरी विठोबा पायीची वीट मी कैबा होईन. मला विठोबाच्या पायाखालची वीट होता येईल का? मग पहिली यात्रा कोणती? सगळ्यात मोठी महत्वाची यात्रा मानली जाते वाराणसीची यात्रा. ज्ञानोबराय बोलले वाराणसीच्या यात्रेला जाता येईल. प्रयाग तीर्थ सुद्धा पाहता येईल. त्रिवेणी संगमावरती स्नान करता येईल. पण विठोबाच्या पायाखालची विठोबा पायीची वीट मी कैबा होईन. कोणी म्हणेल त्याच्यापेक्षा अजून काही यात्रा आहेत. तुम्ही गोदावरीला गेला नसाल. नाही, गोदावरीची यात्रा ही करता येईल. 12 वर्ष तिथे थांबून तिथं फळही प्राप्त करता येईल. अब्जक तीर्थ आहे, त्याचं स्नानही करता येईल. पण भगवंताच्या पायाखालची मला वीट होता येईल? होता येणार नाही. मग पुढे मल्लिकार्जुन यात्रेला तिथेही जाता येईल. अलीकडे यात्रा करणं फार सोपं आहे. तिथेही जाता येईल. श्रीशैल्य शिखराला पाहता येईल. त्या ठिकाणी असलेल्या पाताळ गंगेचं स्नान करता येईल. पण भगवंताच्या पायाखालची वीट मला होता येणार नाही. अजून मातापूर, त्या मातापूरला जाता येईल. त्या ठिकाणी असलेले सह्याद्री पर्वत पाहता येतील. गहन गंगा आहे, तिचं स्नान करता येईल. पण भगवंताच्या पायाखालची वीट होता येईल? होता येणार नाही. इकडे कोल्हापूर यात्रेला जाता येईल. महालक्ष्मीला पाहता येईल. त्या ठिकाणी असलेलं विशाल तीर्थ आहे, त्याचंही स्नान करता येईल. पण म्हणून देवाच्या पायाखालची वीट होता येईल का? होता येणार नाही. इतक्या यात्रा, इतकी दर्शनं, इतकी स्नानं केली तरी सुद्धा होता येणार नाही. मग थोडीशी घोर साधना आम्ही करू, मग होता येईल का? अंगुष्ठावरती उभं राहिल्यानंतर मग होता येईल का? नाही. सगळी पृथ्वी प्राप्त झाली, पृथ्वी तळ, तरी सुद्धा ही वीट आपल्याला होता येणार नाही. देह करवती खाली देता येईल. पण विठोबा पायीची वीट मी कैबा होईन. मला भगवंताच्या पायाखालची वीट होता येणार नाही. असं का? त्याचा थोडा विचार करू. विठाला 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 भगवंताच्या चरणाखाली असलेली जी वीट आहे
भक्तिशास्त्राच्या दृष्टिकोनातून सांप्रदायिक चिंतन आपण करत असताना त्या विटेला निर्गुणाची उपमा दिली जाते. पण हे निर्गुण स्वरूप सुद्धा कसं आहे त्याचं वर्णन करत असताना एकनाथ महाराज सांगतायत, शून्य आणि अशून्य हे भगवंताच्या पायाखाली असलेली ही वीट आहे. शून्य शून्य पाया तळी, शून्य पाया तळी, शून्य शून्य पाया तळी, शून्य पाया तळी. तीचा विटा ही शोभिली, तीचा विटा ही शोभिली, तिचा विटा ही शोभिली, तिचा विटा ही शोभिली, तिचा विटा ही शोभिली, तिचा विटा ही शोभिली. शून्य शून्य पाया तळी तीच वीट ही शोभली. भगवंताच्या पायाखाली असलेली वीट शून्य आणि अशून्याच्या पलीकडचं आहे. आता शून्य ना अशून्य वाढवायचं म्हटलं तर फार वाढेल. बौद्धांचं शून्य घ्यायचं का, भावात्मक घ्यायचं का, अजून कोणतं घ्यायचं? असं करा, भगवान परमात्म्याच्या स्वरूपाचा आणि मायेचा तरतम भावाने जेव्हा विचार करायला सुरुवात केली जाते की ही माया भगवान परमात्म्याला आवरण टाकते, त्याच्या ठिकाणी विक्षेप निर्माण करते, जगताचं कार्य निर्माण करते वगैरे सांगितलं जातं. मग ती जर भगवंताला झाकते, शुद्ध चैतन्याला जर ती झाकते, तर ती चैतन्य इतकी आहे का? चैतन्य मोठं की माया मोठी यांची तुलना जेव्हा सुरू होते तेव्हा वर्णन केलं जातं की ही माया अत्यंत अल्प आहे आणि त्याच्यापेक्षा हे चैतन्य फार मोठं आहे. किती मोठं आहे? स भूमिम विश्वतो व्रत्वा अत्यतिष्ठ दशांगुलम. सगळ्या भूमीला ब्रह्मांडाला व्यापून तो परमात्मा खाली शिल्लक राहतो. किती अंगुल राहतो? दशांगुल राहतो. म्हणजे 10 अंगुल 10 बोट हे त्याचं परिमाण आहे. म्हणजे तो व्यापक रूपाने राहतो. हे 10 बोटांचं परिमाण म्हणजे भगवंताच्या चरणाखाली असलेली 10 बोटांनी दाखवली जाणारी विटा आहे. म्हणून त्या ठिकाणी हे सगळं जगत एकांशेन स्थितो जगत म्हणून त्रिपाद असती स्वयंप्रभ पादो अस्य सर्व भूतानी. ही सगळी भूत त्याचा एक पाद आहे आणि तो परमात्मा त्रिपाद आहे. म्हणजे तो त्याही पेक्षा अजून शिल्लक आहे. माया त्याच्या ठिकाणी अगदी एका अंशावरती आहे. तसं माया रहित ठिकाण कोणतं? भूमंडळावरचं, तर ती भगवंताच्या चरणाखाली असलेली वीट आहे. म्हणून ती वीट आपल्याला होता येत नाही, कारण जोपर्यंत उपाधीचा संबंध आहे तोपर्यंत आपल्याला विटेचं स्वरूप प्राप्त होऊ शकत नाही. भले आपण कितीही साधना केली तरी सुद्धा विठोबा पायीची वीट मी कैबा होईन, मला होता येणार नाही. म्हणून देवाने विटेवरती निर्गुणावरती धारण केलेलं, निर्गुणाच्या अधिष्ठानावरती धारण केलेलं त्याचं चरणांचं सुकुमार रूप अर्थात सगुणाचं रूप, वारकरी संतांनी आपल्याला सगुण निर्गुणाची एकत्र उपासना शिकवलेली आहे. म्हणून जितका आम्हाला सगुण प्रिय आहे तितकाच निर्गुण प्रिय आहे. पण हे दोन्ही विभक्त प्रिय नाहीत, तर हे आम्हाला सभक्त एकत्र एका ठिकाणी अभिप्रेत आहेत. म्हणून विटे पाऊले, विटेवरची पाऊलं आम्ही ओवाळू, त्याच पाऊलांचं आम्ही ध्यान करू. ती पाऊलं आहेत कशी? समान. ती पाऊलं समान आहेत याचा विचार आपण अनेक वेळेला करतो. ती समान आहेत म्हणजे कशी आहेत? तुकोबरांच्या एका वचनामध्ये सांगायचं जर झालं तर ती सगळ्यांना समान देतात आजपर्यंत. तुकोबरा बोलतायत, पहा, तुम्ही विचार करून पहा की किती जण याच्या चरणासाठी दर्शनासाठी आले, किती त्याला शरण आले, पण या पाऊलांनी कधी कोणाचे गुणदोष विचारले नाहीत. पहा किती आले शरण समानाची गेले, नाही विचारिले गुणदोष कोणाचे. पहा किती आले शरण समानाची गेले, नाही विचारिले तुकोबरा बोलतात, पहा पहा किती आले शरण समानची केले, नाही विचारिले गुणदोष कोणाचे. कोणाचेही गुणदोष त्याने विचारले नाहीत. सगळ्याला समान फळ देणारी ही समपाऊलं आहेत. मने समची देने समचलनी उभासे, समचलनी उभासे, समचलनी उभासे.
तुका म्हणे समची देणे, त्याचं देणं समान आहे म्हणून समचरणी तो उभा आहे. म्हणून त्याच्या विटेवरती असलेल्याच पावलांचं आम्ही ध्यान करणार, बाकी इतर पावलांचं ध्यान करणार नाही. कारण त्या इतर पावलांच्या ठिकाणी वैषम्य आहे, इतर पावलांच्या ठिकाणी वीट नाही. वीट असलेली आणि समान असलेली पाऊलं हीच आहेत. म्हणून एका जनार्दनी ध्यान विटे पाऊले समान. मग त्याच्या चरणांचं तुम्ही ध्यान करणार, पण मग फक्त चरण म्हणजे त्याचे अवयव झाले. सगुण रूपामध्ये तर त्याच्या सगळ्या अंगाचं, त्याच्या अलंकाराचं, त्याच्या वस्त्रांचं सगळ्याचं वर्णन करावं लागतं. एकनाथ महाराज आपल्याला त्या चरणांच्या वरती असलेले वस्त्रांचा आणि अलंकाराच्या ध्यानाचा प्रकार अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. पीतांबर वैजयंती माथा मुकुट शोभे दीप्ती. या चरणामध्ये नाथ महाराजांनी भगवंताच्या वस्त्राचा आणि भगवंताच्या अलंकाराचा विचार सांगितलेला आहे. आता वस्त्र, अलंकार, अवयव या सगळ्याचा विचार करण्याच्या पूर्वी विचाराची एक भूमिका आपण थोडीशी समजून घेतली पाहिजे की भगवंताचं शरीर, भगवंताचे अवयव, भगवंताचे अलंकार, भगवंताची वस्त्र ही सगळी मायेपासून निर्माण झालेली नाहीत. तिथे ब्रह्मस्तुती जेव्हा श्रीमद भागवतामध्ये होते तिथे स्वेच्छामयस्य न तु भूतमयस्य कोपी, सगळं स्वेच्छामय आहे, भूतमय नाही. म्हणजे त्याचा जो पितांबर आहे तो सुद्धा अगदी आपल्या रेशमी किड्यांपासून बनलेला तो पितांबर नाही. त्याचे अलंकार सुद्धा आपण अंग, आपण अलंकार, आपण हात, आपण हतियेर, आपण जीव, आपण शरीर, देखे चराचर कोंदले देवे. ज्ञानोबराय वर्णन करतायत 11व्या अध्यायामध्ये. आपण अंग, आपण अलंकार, तोच त्याचा अंग आहे आणि तोच त्याचे अलंकार आहे, तोच त्याचा हात आणि त्याच्या हातामध्ये असलेली आयुधही तोच आहे, तोच शरीर आणि तोच त्याच्या आत असलेला जीव आहे, सगळं चराचर तोच आहे. म्हणून त्याच्या ठिकाणी मायेचा त्याच्या वस्त्राला सुद्धा स्पर्श नाही. म्हणून त्याचा पितांबर, त्याच्या पितांबराचं ध्यान सुद्धा आपल्याला आपल्या उद्धाराचंच साधन आहे. या पितांबराचं वर्णन करत असताना हा पितांबर कसा आहे? निशेष सारुणी अंबर तोचिका सेसी पितांबर. जिथे अंबर सुद्धा स्पर्श करत नाही. काय? ही जी पंचमहाभूत आहेत या पंचमहाभूतांच्या पलीकडे भगवंताचा हा विग्रह आहे. म्हणून त्याला आकाश सुद्धा सहन होत नाही. बाकीच्या सगळ्या गोष्टी तर सोडून द्या. म्हणून आकाश आदी गोष्टी वगळून अगदी निशेष रूपाने भगवंताचा हा पितांबर आहे. हा पितांबर आहे कसा? अत्यंत दैदिप्यमान आहे. या पितांबराच्या बाबतीमध्ये हा भगवान परमात्म्याचा पितांबर नामदेवरायांनी पाहिला दिवाळीचा प्रसंग आहे. सगळ्या लोकांना नेण्यासाठी कोणीतरी येतंय. नामदेवराय वाट पाहतायत, दिवाळीला नेण्यासाठी कोणी येत नाही आणि दिवाळीला कोणीतरी न्यायला यावं अशी नामदेवरायांची इच्छा आहे. आपल्या आई वडिलांनी आपल्याला नेण्यासाठी यावं.
म्हणून जे जे कोणी पंढरपुरावरून येत आहेत त्या येणाऱ्यांना नामदेवरायांनी विचारायला सुरुवात केली, भगवान परमात्मा येताना कुठं दिसले का? जे येत आहेत त्यांना विचारतायत, त्यांच्याकडून काही उत्तर येत नाही, पण जे जात आहेत त्यांच्याकडे निरोप देत आहेत की आता तुम्ही जर पंढरपूर क्षेत्राला चालला असाल तर भगवंताला माझी तेवढी आठवण द्या. येतिया पुसे जातिया धाडी निरोप, पंढरपूर या हे माझा मायबाप. आणि आठवण करतायत देवाची, देवाला हाका मारतायत. देव येतोय की येत नाही हे काही कळेना. स्वतः उभे राहिले, माथ्यावरती डोक्यावरती असा हात ठेवला निढळावरती आणि हात ठेवून पाहू लागले भगवान परमात्मा येतोय की नाही, येतोय की नाही. आक्रंदन करतायत, पाहतायत तो असं त्यांना दिसलं आकाशामध्ये. पिवळा पितांबर शेला गगनी झळकला, शेला गगनी झळकला, पैसोनी गरुडावै पैसोनी माझा कैवारी आला. पिवळा पितांबर शेला गगनी झळकला, गगनी झळकला, गरुडावै पैसोनी गरुडावै पैसोनी माझा कैवारी आला. असं आकाशामध्ये पाहिला हा पिवळा पितांबर चमकला. इतका आनंद झाला. भगवान परमात्मा आले, आपल्याला नेण्यासाठी आले. पिवळा पितांबर कैसा शेला गगनी झळकला, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. त्याच्या पुढे डोळ्यातील बाहुली आल्यानंतर डोळ्यातील बाहुली माझी विठाई झाली घनानंद मूर्ती माझ्या ध्यानासी आली. आणि मग तिथून पुढे विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी. बाकीच्यांची दिवाळी 4 दिवसाची, पण आमची दिवाळी मात्र नित्य दिवाळी. हा पितांबर आहे, भगवंताच्या येण्याची सूचना करणारा आहे. भगवंत येऊ लागला की अगोदर त्याच्या पितांबराची शोभा अशी झळकू लागते. भगवंताच्या येण्याची सूचना आहे. जसा सूर्य येण्याच्या अगोदर त्याची किरण येतात, तसा भगवंत प्रगट होण्याच्या अगोदर त्याच्या पितांबराची प्रभा प्रगट होते. म्हणून हा पितांबर हा करतो काय? या पितांबराच्या ठिकाणी असलेलं असं सामर्थ्य आहे की या पितांबरामध्ये स्वतः कोणता छेद नाही. वस्त्र म्हटलं की त्याच्यामध्ये समवाय सांगितला जातो, तंतुपट वगैरे वगैरे. म्हणून कोणताही तंतू जेव्हा उभा आडवा जुळला जातो त्याच्यामध्ये कुठेतरी आपल्याला रिकामी जागा, छिद्र आपल्याला पाहायला मिळेल. पण भगवंताचा हा जो पितांबर आहे त्याच्यामध्ये कुठेही छिद्र नाही. स्वये अच्छिद्रत्वे मनोहर, त्याच्यामध्ये छिद्र नाही. बरं, त्याचा फायदा काय? पुढच्यांच्या ठिकाणी असलेलं कोणतंही छिद्र, कोणताही दोष हा पितांबर झाकून टाकतो. पुढिलांचे आच्छादी छिद्र, तो पुढलांची सगळे दोष झाकून टाकतो. तोची कासेसी पितांबर तेजे दुर्धर दैदिप्यमान. नाथ महाराज सांगतायत की त्याचं तेज इतकं दुर्धर आणि दैदिप्यमान आहे. म्हणून असा हा पितांबर भगवंताच्या कासेला आहे. त्या पितांबराच्या द्वारेच द्रौपदीचं रक्षण झालं की नाही? वस्त्रहरणे वस्त्र कैसी झाली माऊली. म्हणून या पितांबराची शोभा, त्याचं आपण ध्यान करू लागलो. हे पितांबराचं ध्यान आम्ही आठवणार. बरं, हा पितांबर त्याने घातलाय कसा? हा पितांबर घालणं सुद्धा त्याचं मोठं सुंदर रूप आहे. तो पितांबराची तो कास कसतो, पण कधी मजबूत कसतो आणि कधी पितांबराची कास गे कसली सावकाश गे. 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 नारद तुंबर गायन करीते पुढे निजदास गे. नारद तुंबर गायन करती पुढे निजदास गे. नारद तुंबर गायन करते पुढे निजदास गे. नारद तुंबर गायन करते पुढे निजदास गे. कृष्णमूर्ती होय गे गरुडाई सोय गे. कृष्णमूर्ती होय गे गरुडाई सोय गे. होय गे गरुडाई सोय गे. कृष्णमूर्ती होय गे गरुडाई सोय गे. पितांबराची कास गे
कसली सावकाश गे. त्याला जर वेळ असेल तर तो सावकाश कसतो, आणि जर घाई असेल तर तो सावकाश कसत नाही, घाईने कसतो. कास मात्र तो बळकटच घालतो. पण अशी त्याची बळकट पितांबराची कास सुद्धा ढिल्ली होते जेव्हा भक्त त्याचं नामचिंतन करतात. इथेच वाळवंटातला प्रसंग आपल्याला माहिती आहे. नामदेवरायांनी कीर्तनाला सुरुवात केली, ज्ञानोबारायांनी अभंग गायला सुरुवात केली, आणि मग म्हणायचं काय, त्याने इतक्या नाचायला सुरुवात केली. तो नाचतोय, नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. ह्या वेळेस हा अभंग आपण म्हटलो नाही म्हणून तो पितांबर त्याचा गळू लागला. भक्तांसाठी त्याचा पितांबर सावकाश आहे, दैत्यांसाठी मात्र कसलेला आहे असा हा पितांबर. म्हणून त्याच्या पितांबराचं आम्ही ध्यान करू. अजून त्याच्या गळ्यामध्ये असलेल्या वैजयंती माळेचं आम्ही ध्यान करू. आता ही वैजयंती माळा म्हणजे भगवान परमात्मा, ही भगवंताचं स्वरूपच आहे, त्याचं एक एक आयुध तोच बनलेला आहे. म्हणून ही वैजयंती माळा मोठा प्रसंग. बाबा सुद्धा सांगत असतात की जी स्वरूप अवस्थेला प्राप्त झालेली जी गवळण भगवान परमात्म्याला ओवाळण्यासाठी गेली, लाजले गे माये आता पुन्हा ओवाळू. तिथे ओवाळायला फिरते, जिकडे तिकडे चतुर्भुज आहेत, ते सगळे चतुर्भुज दिसत आहेत. पण मग आता नेमका याच्यातला भगवंत कोणता हे ओळखायचं कसं? नामदेवराय तिथे उभे होते. नामदेवरायांनी येऊन तिच्या कानामध्ये सांगितलं, वैजयंती माळ गळा श्रीवत्सलांछण विष्णुदास नामायणे दावियली खूण. म्हणून गळ्यामध्ये ही वैजयंती माळा विजयाचं प्रतीक आहे. म्हणून या वैजयंती माळेचं आम्ही ध्यान करू. अजून कशाचं ध्यान करू? अजून त्याच्या मस्तकावरती असलेल्या मुकुटाचं आम्ही ध्यान करू. विठाला पितांबर वैजयंती माथा मुकुट शोभे दीप्ती. मुकुटाच्या दृष्टिकोनातून आजचा दिवस थोडासा महत्वाचा आहे. भगवंताने डोक्यावरती ठेवलेला मुकुट नेमका काय आहे त्याचं तात्विक लक्षण जे नाथ महाराजांनी सांगितले ते सांगून त्याचा थोडासा विस्तार करून आपण पुढे जाऊ. एकनाथ महाराज सांगतायत की डोक्यावरती भगवान परमात्म्याने जो मुकुट ठेवलेला आहे तो मुकुट म्हणजे काय? मितूपणाचा शेवट, तोची मस्तकी मुकुट. त्याने डोक्यावरती मुकुट ठेवलाय, पण तो मुकुट कसा आहे? ज्याच्या मीपणाचा आणि तूपणाचा शेवट झालेला आहे. असा जो अहंकार वर्जित असलेला भक्त आहे त्या भक्ताला हा मस्तकावरती धारण करतो तो त्याचा मुकुट आहे. ज्ञानोबाराय वर्णन करतायत, हे विश्वचे माझे घर आयसी मती जयाचे स्थिर किंबहुना चराचर आपणची झाला मग याही वरी पार्था माझ्या भजनी असता तया ते मी माथा मुकुट करी. म्हणून अशा भक्ताला भगवान परमात्मा मुकुट करतात आणि तो मुकुट आज केला जातो. याला वैकुंठ चतुर्दशी असं म्हटलं जातं. भगवान महादेव आणि भगवान विष्णू परमात्मा यांची भेट आज होते. आणि भेट झाल्यानंतर म्हणजे जेव्हा देवशयनीला भगवान झोपी जातात तिथून पुढे 4 महिने सगळा कारभार भगवान विष्णू परमात्म्याच्या जाग्यावरती भगवान शंकर हे पाहत राहतात. आणि मग देव उठल्यानंतर त्याला भेटावं. मग आता एकादशीला उठल्यानंतर त्याचं स्नान सगळ्या गोष्टी होत होत चतुर्दशी पर्यंत भगवान महादेवांना तिष्ठत राहावं लागतं. आणि मग भगवान महादेव परमात्म्याला पाहतात आणि महादेवांना पाहिल्यानंतर भगवान परमात्मा त्यांना तसं ठेवत नाही, त्यांना उचलतो आणि मस्तकावरती ठेवतो. म्हणून मस्तकी डोक्यावरती असलेला हा मुकुट, त्याच्या मुकुटाची शोभा कशी आहे? अत्यंत दैदिप्यमान असलेला हा मुकुट आहे. जिथे मीपणा आणि तूपणा संपून गेला असा अभिमान जिथे वर्जित झाला असा डोक्यावरती मुकुट धारण केलेला जो परमात्मा आहे त्याच्या मुकुटाचं आम्ही ध्यान करू. वस्तुतः मस्तकी मुकुटा ते ठेविले की मुकुटा मुकुट मस्तक झाले. डोक्यावरती मुकुट ठेवलाय की डोकंच मुकुट झालंय? नेमकं काय आहे? कारण त्याचा मुकुट त्याच्यापेक्षा वेगळा नाही. म्हणून अशा या भगवान परमात्म्याच्या मस्तकावरती असलेल्या मुकुटाचा आम्ही ध्यान करू. छोटासा प्रश्न पडतो, पितांबर आहे आणि त्याच्या डोक्यावरती मुकुट आहे आणि मग त्याच्या गळ्यामध्ये वैजयंती माळा आहे. तुम्ही ज्याचं ध्यान करणार असा हा मुकुटधारी कोणी राजा बिजा आहे का? कसा आहे हा? नेमका तो कोण आहे? कुठे आहे? त्याचं सामर्थ्य काय? अभंगाच्या दुसऱ्या चरणात
तो हा पंढरीचा राणा, तो हा पंढरीचा राणा, तो हा पंढरीचा राणा. सकळे योगी यांच्या ध्याना, सकळे योगी यांच्या ध्याना, सकळे योगी यांच्या ध्याना, सकळे योगी यांच्या ध्याना. तो हा पंढरीचा राणा, तो हा पंढरीचा राणा, तो हा पंढरीचा राणा, तो हा पंढरीचा राणा. तो हा पंढरीचा राणा, तो हा पंढरीचा राणा, तो हा पंढरीचा राणा. तो हा पंढरीचा राणा, नये योगियांचे ध्याना. ग्रंथ संपदेमध्ये नकळे योगियांचे ध्याना असा पाठ आहे. सकल संत गाथेमध्ये नये योगियांचे ध्याना असा पाठ आहे. आता पाठ सांगताना सुद्धा असं ग्रंथ संपदेतील पाठ आणि सकल संत गाथेतील पाठ असं सांगावं लागेल. म्हणून तो हा पंढरीचा राणा, तो म्हणजे दूर होता, जो कळायला अत्यंत कठीण होता, निर्गुण रूपामध्ये होता, तोच पण आमच्यासाठी सुलभ झाला, सोपा झाला, कारण तो आता आमच्या समोर उभा राहिलेला आहे. म्हणून तो अत्यंत कळायला कठीण होता, सुलभते झाले, जवळीच आले पंढरी. म्हणून तो कठीण दूर असलेला, इंद्रियांच्या आवाक्यामध्ये न येणारा असा पण हा झाला, म्हणजे आमच्या इंद्रियांचा विषय होऊ लागला, आमच्या जवळ आला, आम्हाला पाहण्यासाठी सुलभ झाला. तो हा पंढरीचा राणा, तो पंढरीचा राजा आहे. आता त्याचं राजेपण कसं सांगायचं? तो राजा आहे म्हणजे कसा राजा आहे? आपल्यासारख्या याची त्याची शिट फोडून, जमत नाही तुरे सुद्धा पाठिंबा घेऊन 4 वर्षासाठी किंवा 5 वर्षासाठी जसे राजे बनतात तसा तो राजा आहे का? तसा नाही, सार्वभौम राजा आहे. पंढरपूर पाटणीगा महाराज सार्वभौम, पंढरपूर पाटणीगा महाराज सार्वभौम, पंढरपूर पाटणीगा महाराज सार्वभौम, पंढरपूर पाटणीगा महाराज सार्वभौम. पांडुरंग दीनबंधू दयाचे नाम, आदराची येतो दान तो धर्म, आदराची येतो दान तो धर्म. पांडुरंग दीनबंधू दयाचे नाम, आंधळ्याची येतो दान तो धर्म, आंधळ्याची येतो दान तो धर्म. तो कसा सार्वभौम राजा आहे. पंढरपूर पाटणीगा महाराज सार्वभौम, तो सार्वभौम राजा आहे. सार्वभौम राजा म्हणजे सगळंच त्याच्या ताब्यामध्ये आहे, सगळ्यावरती त्याची सत्ता आहे. सगळं त्याच्या ताब्यात आहे असं नाही, सगळं त्यानेच निर्माण केलंय, त्याच्याच सत्तेवरती सगळं राहतंय आणि पुन्हा त्याच्याच ठिकाणी सगळं लयाला जाते. म्हणून त्याला सार्वभौम म्हणणं शोभतंय. श्रुती मातेने वर्णन केलं, यतो वा इमानी भूतानी जायन्ते येन जातानी जीवन्ति यत् प्रयन्ते भिसंविशन्ति तद्विजिज्ञासस्व तद्ब्रह्मेति. प्रश्न पडला की कोणापासून होतं? आनंदादेव खलु इमानी भूतानी जायन्ते, आनंदेन जातानी जीवन्ति, आनंदम प्रयन्ते भिसंविशन्ति तद्विजिज्ञासस्व तद्ब्रह्मेति. आनंदापासून ही सगळी भूत उत्पन्न होतात, आनंदावरतीच स्थित राहतात आणि आनंदामध्ये लयाला जातात. ज्याच्यापासून झाली त्याच्याच सत्तेने राहतात, पुन्हा त्याच्याच ठिकाणी लयाला जातात. म्हणून याच्यापासूनच ही सगळी भूत झालेली आहेत. जयापासून सकळ महिमंडळ हे झाले, तो एक
पंढरीचा राणा. तो पंढरीचा राजा आहे, कारण तो सगळं हे प्रसवलेला आहे. आपल्याला अनेक ठिकाणी या अर्थात विस्तारक्षम सगळी पद आहेत, याचा विस्तार जितका करता येईल तेवढा सुद्धा कमीच आहे. म्हणून तो राजा आहे. कोणाचा राजा आहे? भक्तांचा राजा आहे. तो वैद्य राजा आहे, तो दयाळू आहे, तो कृपाळू आहे, तो केशीराज आहे. वेगळ्या वेगळ्या पद्धतीने त्याचं सत्ता सामर्थ्य, त्याच्या दयेची भावना, त्याच्या ठिकाणी असलेल्या कृपेचं सामर्थ्य अनेक ठिकाणी संतांनी वर्णन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. असा हा राजा आहे. पण तो राजा सर्व सत्ता त्याचीच आहे, सगळे देव त्याच्याच ताब्यामध्ये आहे, सगळं चराचर त्यालाच वश होणारा आहे. पण असा हा राजा जरी असला तरी तो कळण्यासाठी तितका सुलभ नाही. नये योगियांचे ध्याना, तो योग्यांच्या ध्यानात येत नाही. मग ध्यानात कोणाच्या येतो? भक्तांच्या ध्यानामध्ये येतो. मग योग्यांना तो कळत नाही आणि भक्तांना तो कळतो, असं का? त्याचं कारण असं आहे की योगी जो मार्ग निवडतात तो मार्ग थोडासा चुकलेला आहे. येण्यासाठी आवडीनुसार क्रिया कराव्या लागतात. योगी त्याच्यापर्यंत जातील पण तो त्यांच्यापर्यंत येत नाही. भक्ताच्या जवळ मात्र तो येतो. का येतो? कारण त्याला जे लागतं ते भक्त देतात, योगी देत नाहीत. भक्त त्याला काय देतात आणि त्याला काय लागतं? त्याला भूक लागलेली आहे प्रेमाची, थोर प्रेमाचा भुकेला, आणि हे प्रेम भक्त त्याला समर्पित करतात. म्हणून भक्त त्याला प्रेम देतात आणि ते प्रेम लुटण्यासाठी तो भक्तांच्या पाठीमागे धावतो. म्हणून भक्तांना तो सुलभ होतो. योगी त्याला प्रेम देत नाही. योगी त्याच्या ठिकाणी प्रयत्न समर्पित करतात आणि प्रयत्नांनी जर त्याला कोणी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला तर तो कोणाच्याही ताब्यामध्ये येत नाही. तो तसा समजू शकत नाही. हा प्रेमाने जर प्रयत्न केला, प्रेमसूत्र दोरी नेतो तिकडे जातो हरी, प्रेमाच्या सूत्राने बांधल्यामुळे तो भक्तांच्या जवळ येतो, पण तो योग्यांच्या ध्यानामध्ये येत नाही. म्हणून संतांनी या अष्टांग योगाचा निषेध केलेला पाहायला मिळतो. ज्ञानोबा बोलतात, अष्टांग योगे नशिनिजे रया. मग करायचं काय? वाचा गीत गाईजे, वाचा गीत गाईजे. हे योगी भजन करत नाहीत म्हणून त्यांच्या ध्यानात येत नाही, आणि भक्त मात्र अखंड भजन करतात म्हणून त्यांच्या ध्यानातून हा जातच नाही. भगवंताचे स्वतः उद्गार आहेत, नाहम वसामी वैकुंठे. त्याच्यानंतर योगिनाम नच योगिनाम हृदये रवौ. रवीच्या ठिकाणी सुद्धा मी नाही, योग्यांच्या हृदयामध्ये सुद्धा मी नाही. कारण रवी घ्यावा लागेल. ज्ञानोबा यांनी त्याचा विचार सांगत असताना, तो मी वैकुंठीही नसे, एक वेळ भानुबिंबीही नसे, योगियांची मानसे उमरडोने जाय. मग सापडतो कुठे? तयापाशी पांडवा मी हरपला गिवसावा, जेथ नामघोष बरवा करती ते माझे. बाबांनी सांगितलेलं आहे, मी माझाच म्हणतो, तो माझे, तो माझा नामघोष जिथे चालतो त्या ठिकाणी भगवान परमात्मा येतो. योग्यांनी जर भजन करायला सुरुवात केली तर त्यांना सुद्धा त्यांनी ते सकाळी उठून ही नागपुडी दाबा, ती उघडी करा, हा हात असा घाला, तो तसं घाला, हे सगळं सोडून द्यावं आणि सरळ काकडा त्यांनी सुरू करावा. अखंड भजन जर ते करू लागले तर निश्चित रूपाने त्या ठिकाणी भगवान परमात्मा प्राप्त होईल. म्हणून योग्यांना तो दुर्लभ आहे. मग असा योग्यांना दुर्लभ असलेला पंढरीचा जो राजा आहे, ज्याने पितांबर धारण केलाय, गळ्यामध्ये ज्याने वैजयंती धारण केलेली आहे, माथ्यावरती ज्याने मुकुट ठेवलेला आहे, विटेवरती ज्याचे समांचरण आहे, तो नेमका दिसतो कसा? त्याच्या समग्र रूपाचा विचार अभंगाच्या पहिल्या रूप सावळे सुकुमार, 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 कानी कुंडले मुकुटाकार, कानी कुंडले मकराकार, कानी कुंडले मुकुटाकार, कानी कुंडले मकराकार, तो हा पंढरीचा राणा, तो हा पंढरीचा राणा, तो हा पंढरीचा राणा,
धोबार रूप सावळे सुकुमार काने कुंडले मकराकार. एकनाथ महाराज सांगतायत त्याच्या कानामध्ये मकराकार कुंडल आहेत. बऱ्याच वेळेला हा प्रश्न विचारला जातो की भगवान पांडुरंगाच्या कानामध्ये जी कुंडलं आहेत ती त्याने बरीचशी लोक विचारतात की ती माशाची कुंडलं का घातलेली आहेत. पहिली तर ती मत्स्य नाहीत, ती मकर आहेत. मकर म्हणजे छोटीशी मगर जशी आहे तशी ती मकराकार कुंडल आहेत. मग आता ही मकराकार कुंडल त्याने कानामध्ये का धारण केली, मुळामध्ये त्याचा कान काय आहे आणि त्याला लागलेली ही कुंडल काय आहेत, त्याचा थोडासा विचार करावा लागेल. नाथ महाराजांनीच विचार सांगितलेला आहे. श्रुती विवेक ये विवेका तेच श्रवण ऐका. श्रुतीचा जो विवेक विचार, त्यातील जो सर्वश्रेष्ठ विचार, ते विचार म्हणजे भगवंताचे कान आहेत. आणि त्या कानांच्या ठिकाणी ही मकराकार कुंडला आहेत. म्हणजे काय आहेत? जीव शिव एक ठसा कुंडले सर्वांग डोळसा. जीव आणि शिवाचं ऐक्य प्रतिपादन करणारी अशा पद्धतीची ही कुंडल याने कानामध्ये घातलेली आहेत. म्हणजे श्रुतीतील श्रुती शिखा, अद्वैत सिद्धिकारांनी ज्याला म्हटलं, श्रुतीतील शिखा म्हणजे शेवटचं वचन कोणतं, त्याला महावाक्य वचन असं म्हटलं जातं. तत्वमसी अयम आत्मा ब्रह्म प्रज्ञानम ब्रह्म अहम ब्रह्मास्मी. हा श्रुतीतील विवेकाचा विवेक आहे. आणि हा विवेक म्हणजे भगवंताचे कान आहेत. किंवा ज्ञानोबरायांनी सांगितल्याप्रमाणे मज अवगमली या दोन्ही मीमांसा श्रवणस्थानी. पूर्व मीमांसा आणि उत्तर मीमांसा ही दोन्ही मीमांसा शास्त्र भगवंताचे कान आहेत. आणि त्या ठिकाणी असलेला जो अत्यंत बारीक विवेक आहे किंवा त्याच्यावरती केलेली जी भाष्य आहेत, पूर्वमीमांसेचं भाष्य शाबर भाष्य सगळ्यात मोठं, तो त्याच्या कानातला एक मकर आहे. आणि उत्तर मीमांसेवरचं ब्रह्मसूत्रावरचं केलेलं शांकर भाष्य हाही त्याच्या कानातला एक मकर आहे. काने कुंडले मकराकार. कारण ती कानामध्ये फक्त काय नेतात तर जीव शिवाचं ऐक्य कानामध्ये पोहोचवणारी ही मकराकार कुंडल त्याने धारण केलेली आहेत. अशी मकराकार कुंडल धारण केलेला दिसायला कसा आहे? रूप सावळे सुकुमार. आता या पदाचा विस्तार पुष्कळ होण्यासारखा आहे. त्याचं रूप कसं आहे? सावळं आहे आणि सुकुमार आहे. त्याच्या रूपाचं वर्णन करत असताना पहिला प्रश्न पडेल की त्याचं रूप नेमकं कोणतं? त्रेतायुगातलं किंवा त्याच्या अगोदर कृतयुगातलं किंवा द्वापार युगातलं किंवा कलियुगातलं, नेमकं कोणतं रूप त्याचं स्वीकारायचं? कृतयुगातलं त्याचं रूप स्वीकारलेलं नाही. कृतयुगामध्ये त्याचं रूप कसं आहे? शुक्ल आहे. त्याच्यानंतर पुढे मग त्रेतायुगामध्ये श्यामवर्ण आहे. त्याच्यानंतर पुढे द्वापार युगामध्ये तिथेही श्यामवर्ण आहे. आणि कलियुगामध्ये भगवान विठ्ठल परमात्म्याच्या रूपाने तिथेही श्यामवर्ण आहे. पण या तिन्ही श्यामवर्णांमध्ये अंतर आहे. म्हणजे भगवान रामप्रभू ही श्याम आहेत, भगवान श्रीकृष्ण परमात्मा ही श्याम आहे, आणि विटेवरती उभा असलेला हा पंढरीचा राजा हा सुद्धा श्याम वर्णाचा आहे. पण यांच्या वर्णामध्ये अंतर असं आहे की यांच्या ठिकाणी असलेली श्याम वर्णता पुढे 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 वाढत आलेली आहे. म्हणजे रामरूपामध्ये जी श्याम वर्णता आहे त्याच्यापेक्षा अधिक श्याम कृष्ण वर्णामध्ये आहे. आणि त्याच्यापेक्षा निखळ श्याम म्हणजे ठाईचाची काळा, अगदी काळा कुट्ट
हा जो प्रकार आहे तो या रूपामध्ये आहे. मग आता तुम्ही म्हणाल जो फिक्कट सावळा आहे तो बरा आहे, हा काळ्याला काय? पण या फिक्कट सावळेपणामध्ये आणि हा अति काळा कुट्ट याच्यामध्ये कांतीमध्ये अंतर आहे. राम रूपामध्ये जी सावळेपणाची कांती आहे त्याच्यापेक्षा कृष्ण रूपातील सावळेपणाची कांती अधिक आहे, चमक. आणि त्याच्यापेक्षा विठ्ठल रूपातली जी कांती आहे ती त्याही पेक्षा अधिक कांतिमान आहे. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, म्हणून हा काळा वर्ण आहे पण अत्यंत कांती संपन्न काळा आहे. म्हणून आम्हाला रूप हवंय पण ते हे रूप आम्हाला हवं. नामदेवरायांना अनेकांनी विचारलं तुम्हाला हे रूप काय आवडतंय? तुम्ही वैकुंठामध्ये गेले नसाल, तिथे वैकुंठामध्ये किती सुंदर रूप आहे. क्षीरसागरामध्ये गेले नसाल, तिथे किती सुंदर रूप आहे. तिकडे द्वारकेमध्ये गेले नसाल, तिथे किती सुंदर रूप आहे. हे विटेवरचं रूप तुम्हाला काय आवडतं? नामदेवरायांनी सगळ्या रूपांचा सातबारा मांडला. नामदेवरायांनी त्यांना समजून सांगितलं हा वैकुंठातलं रूप आहे आम्हाला माहिती आहे. वैकुंठी पाहे तव चतुर्भुज दिसे, परी सुंदर रूप तेथे नाही. वैकुंठामध्ये तो चतुर्भुज आहे, सुंदर म्हणू नका त्याला. क्षीरसागरी पाहे तव तेथे निद्रिस्त, परी सुंदर रूप तेथे नाही. क्षीरसागरामध्ये जाऊन पाहावं तो झोपलेला आहे, त्याला कशाची चिंता नाही, त्यामुळे तोही सुंदर नाही, क्षीरसागरातला सुद्धा सुंदर नाही. आणि मग पुढे द्वापारी द्वारके पाहे तव पाताळी चरण, परी सुंदर रूप तेथे नाही. द्वारकेमध्ये जाऊन त्याला पाहावं तर तिथेच्या त्याचे पायी पाताळामध्ये आहेत आणि शिश फक्त द्वारकेमध्ये. कथा आपल्याला माहिती आहे, गोमतीच्या तीर्थावरती घडलेला प्रसंग. जो कुश आणि मुरू नावाचा दैत्य त्यांनी दुर्वास ऋषींना पीडा केली. दुर्वास ऋषींना पीडा केल्यानंतर म्हणजे दुर्वास ऋषी व्रतस्थ होते, नाहीतर दुर्वासांनी पण पीडा केली असती, पण दुर्वासांना काही करता येईना. आणि या दोन्ही दैत्यांनी दुर्वासांना प्रचंड त्रास दिला. आता करायचं काय? व्रतस्थ असल्यामुळे त्याचं उत्तर तर काही देता येत नाही. मग दुर्वासांनी भगवंताचा शोध घ्यायला सुरुवात केली. वैकुंठामध्ये गेले, भगवान परमात्मा तिथे नाही. तिथे विचारलं देव कुठं आहे? मला साधनेमध्ये फार त्रास होतोय. तिथे कळालं की तो पाताळामध्ये बळीच्या द्वारामध्ये तिथे तो आता राखण झालेला आहे. मग तिथे पाताळामध्ये गेले आणि बळीच्या द्वारामध्ये भगवान परमात्मा द्वारपाल झालेले आहेत. त्याला सांगू लागले मी साधना करतोय पण त्या दोन दैत्यांनी मला फार त्रास दिलाय, तू त्यांचा काहीतरी पारिपत्य कर, मी व्रतस्थ आहे, मला काही करता येत नाही. भगवान म्हटले मी केलं असतं पण मी आता इथे द्वारपाल झालोय, मला इथून हलता येत नाही, मी करू काय? तू काही कर पण तू मला त्यांच्या जाचापासून सोडव. भगवान परमात्म्याने दुर्वास ऋषींसाठी तिथेच उभ्या उभ्या आपलं शरीर असं वाढवलं, असं वाढवलं, असं वाढवलं आहे. त्या जाग्यावरती भगवान इतके मोठे झाले की ज्या ठिकाणी हे दैत्य होते तिथे भगवंताचं मुख आलं, म्हणजे त्याचं तोंड आलं. तिथून भगवंताचं तोंड दिसलं म्हणून द्वार पडलं. द्वारका, त्याला द्वारका असं म्हटलं जाऊ लागलं. आणि मग मुख द्वारकेमध्ये आणि चरण कुठे आहे? पाताळामध्ये. म्हणजे आसा इतका मोठा. नामदेवराय बोलतायत तो काही सुंदर आहे का? तो सुंदर नाही. द्वापारी पाहे तो पाताळी चरण, परी सुंदर रूप तेथे नाही. तोही सुंदर नाही. मग अंतःकरणामध्ये हृदयी पाहे तव तेथे निराकार. आतमध्ये पाहवत निराकार आहे, तिथे सुद्धा सुंदर नाही. मग सुंदर आहे कुठे? नामदेवराय सांगतायत नामा म्हणे ऐसा सर्व गुण संपूर्ण, विटेवरी शोभा मिरवतसे. अत्यंत सुंदर परमात्मा हा फक्त विटेवरतीच उभा आहे, इतरत्र भगवान परमात्मा सुंदर नाही. नामदेवरायांनी सांगितलेला प्रसंग आहे. म्हणून रूप सावळे सुकुमार. किती सुकुमार आहे? सावळेपणाचा विचार झाला, त्याच्या रूपाच्या सौंदर्याचा विचार झाला, त्याच्या सुकुमारतेचा विचार करा. अनेक ठिकाणी उपमा दिल्या जातात, तो इतका सुकुमार आहे, इतका सुकुमार आहे. एकनाथ महाराजांनी एकाच ओवीमध्ये सगळ्या उपमा बाजूला सारल्या आणि त्याच्या सुकुमारतेचं अगदी पराकोटीचं वर्णन केलं. नाथ महाराज सांगतायत तो इतका सुकुमार आहे की तो जर चालायला लागला आणि चंद्राचा, आकाशातला जो चंद्र आहे, आता चंद्र हा आल्हादकारक आहे, सुकुमारतेचं प्रतीक आहे, पण या चंद्राचा त्याला थोडा जरी धक्का लागला तरी भगवान परमात्म्याला सहन होत नाही. म्हणून नवलयाची सुकुमारता. चंद्रकर लागती खुपता. चंद्राचे कर हात त्याला जर लागले तर त्याला त्रास होतो, म्हणजे तो चंद्र प्रकाशापेक्षाही सुकुमार. अजून किती सुकुमार? नाथ महाराज सांगतायत तो जर झोपण्यासाठी शय्येवरती गेला तर गगनाची शून्यता सले त्याशी.
आकाश सुद्धा त्याला टोचतं, त्याला झोप लागत नाही. म्हणजे आकाशाचा सुद्धा स्पर्श त्याच्या सुकुमारतेला बाधा आणणारा आहे. म्हणजेच पंचमहाभूतांचा कोणताही स्पर्श त्याला सहन होणारा नाही. असा पंचमहाभूतांच्या पलीकडे असलेला अत्यंत सुकुमार करदळी गाभा असलेला असा हा रूपसावळे सुकुमार. म्हणून हे सावळ रूप, त्याच्या कानातली मकर कुंडल, त्याचं हे राजेपण, त्याचं योग्यांना दुर्लभत्व असलेलं दुर्लभत्व पण, त्याच्या ठिकाणी असलेला पितांबर वैजयंती माथ्यावरचा मुकुट, त्याची चरण, त्याची वीट, त्याचं सगळं समत्व आपल्या ध्यानामध्ये यावं. आणि इथून जात असताना भगवंताचं हे ध्यान संतांनी आपल्याला नेण्यासाठी सांगितलेलं आहे. म्हणून एका जनार्दनी ध्यान विटे पाऊले समान, हे ध्यान अंतःकरणामध्ये राहावं. तुकोबराय बोलतात बाकी काही नाही राहू द्या, कोणी काय सांगेल कोणी काय सांगेल. तुकोबराय बोलतात हे पांडित्य मला आवडत नाही आणि का नाही माझे म्हणा, हो का पंडित शहाणा. पण मग तुम्हाला आवडतो कोण? नामरूपी जडले चित्त, त्याचा दास मी अंकित, आम्ही त्यांचे दास होऊ. म्हणून भगवंताला हीच विनंती, राहू आता हेची ध्यान, डोळा मन लंपट. तुला पाहण्यासाठी आलो, पूजनीय बाबांच्या सहवासामध्ये आलो, क्षणभर पाहण्याचं सौभाग्य प्राप्त झालं आणि तुझ्या रूपाचं सगळी शोभा या सोहळ्यामध्ये सर्वत्र दाटते. तर तुझं रूप आमच्या अंतःकरणामध्ये प्रगट व्हावं आणि त्याच्या ठिकाणी आमची चित्तवृत्ती दृढ राहावी, हीच मागणी भगवंताच्या चरणी करून या ठिकाणी वाणीला पूर्ण विराम देऊ. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर तुकाराम 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 एका जनार्दनी ध्यान विटे पाऊले समान, तुहा पंढरी ताराना सकळे